हाय फ्रेंड्स, मी चाललेलो आहोत राजपुरुष या हॉटेलमध्ये, जिथे आपले मराठी कलाकार खूप सारे येऊन गेलेत. मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवेनच की कोण कोण आले होते तिथं. आणि ते आहे थाळी हाऊस आहे आणि खूप व्हरायटी असतात, दही वडा पेन सगळं आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते. तर आता आम्ही आलेलो आहोत पार्किंग मध्ये. रिशाला आम्ही नवीन शूज घेतलेत लाईटचे, त्याच्यामुळे जास्तच उड्या मारायला लागले आणि खूप खुश झालेले आहे. हे आता आपण पोहोचलेलो आहोत राजपुरुष हॉटेलमध्ये. हे आहे शुद्ध शाकाहारी थाळी आणि याच्या बाजूला जे तुम्ही आता पाहिलं होतं तिथं आपल्याला म्हणजे तुम्हाला प्लेट सिस्टीम मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकतात. आणि इथे म्हणजे यांनी खूप भारी मेंटेन केलेलं आहे, झाडं वगैरे लावून. आणि आतमध्ये तुम्ही गेलात ना, तुम्हाला अशी जाणीव होईल की ह्याने भारतीय संस्कृती खूप सुंदर जपलेली आहे. आणि ह्याने बाहेर लावलेले म्हणजे आर्ट्स मध्ये खूप सुंदर सुंदर मूर्त्या लावलेल्या आहेत. म्हणजे इथं आपण ह्या मूर्त्या आपल्याला जर विकत पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो. आणि ह्यांचं एक शॉप आहे ते आपल्या रेल्वे स्टेशनच्या इथे सुद्धा आहे, कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या इथे. आणि तुम्ही बघाल तर म्हणजे एकदम सुंदर आणि अप्रतिम मूर्त्या आहेत. म्हणजे हे एक सुद्धा आपल्या भारतीय संस्कृती आणि इथे सुद्धा जपलेली आहे. आणि तुम्हाला महत्वाचं एक सांगायचं म्हणजे ह्यांचं जे थाळी हाऊस आहे तर ते सध्या आता पुण्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. तर त्यांनी इथे पोस्टर लावलाय की म्हणजे बाहेरच्या लोकांना समजावं की आता पुण्यामध्ये सुद्धा आहे हे. आणि हे कुठे आहे, घोडे रोडच्या साईडला आहे. तर तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर नक्की भेट द्या. आणि आपल्यासारखेच चवीचे इतर रसिक कोण कोण येऊन गेलेत बघाल, तुमच्या ओळखीचे तुम्हाला काय वाटतात का? सोनाली कुलकर्णी आहेत, आपले स्वप्नील जोशी आहेत, मुक्ता बर्वे आहेत, निमृती सावंत आहेत, खूप सारे कलाकार म्हणजे अलका कबूल सुद्धा आहेत इथं, म्हणजे येऊन गेलेले आहेत हे. याच्या बाजूलाच एक सुंदर असा श्लोक सुद्धा लावलेला आहे, म्हणजे आपण जेवायला जाणार असेल त्याच्या एंट्रन्सलाच. आणि त्याच्या साईडला आपल्या जवानांसाठी एक सुंदर असं पोस्टर सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या संस्कृती जपण्यात काही सुद्धा कसर ठेवलेली नाहीये. आतमध्ये गेल्यावर बघाल तर कोट सुद्धा खूप सुंदर लावलेला आहे त्यांनी. बसण्याची अरेंजमेंट सुद्धा भारी आहे, म्हणजे सोफा वगैरे किंवा चेअरवर बसायचं असेल तर चेअर. चला तर आपण सुरुवात करूयात. तर तिथं डायनिंग वरती एक डबा ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये शेंगदाणा चटणी आणि लोणचं आणि चटणी सुद्धा असते. म्हणजे आपल्याला दही वडा दिला तर त्याच्यासाठी जी चटणी लागते ते पण एक्स्ट्राची ठेवलेली असते. तर आता आम्हाला हे सर्व करताय. अजून येणार आहेत थोडेफार पदार्थ, तर आमचे वेट करतायत. म्हणजे एकदा पूर्ण प्लेट झाली तर सुरुवात करायला बरं झालं. आणि शेवटचा आलेला आहे मेनू, तो म्हणजे आहे आपला दही वडा. चला तर मी तुम्हाला आता सगळे सांगते की आपल्याला काय काय त्यांनी सर्व केलेलं आहे. ते आहे पनीर, त्याच्यानंतर आहे ही भोपळ्याची भाजी, डाळ, कढी, कोशिंबीर आणि महत्वाचा ठेचा मला खूप आवडतो, भजी आहेत, पापड आणि आहे मटकीची भाजी. आणि राईस मध्ये सुद्धा यांचे 3 प्रकार आहेत. एक येतो मसाला राईस, दुसरा आहे खिचडी भात आणि प्लेन राईस हवा असेल तर मिळतो. आणि तूप अनलिमिटेड पाहिजे तेवढं घेऊ शकता तुम्ही. आणि स्वीट मध्ये सुद्धा खूप छान आहे, शाही तुकडा आहे, रसमलाई आहे आणि आमरस सुद्धा आहे, कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड सुद्धा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.